आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। महाविकास आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीसाठी आता काँग्रेसच्या हायकमांडकडून नेत्यांना निमंत्रण देण्यात आली आहे। तर या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत हजर राहणार आहेत। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आता महत्त्वपूर्ण असणार आहे। तर दुपारी आदित्य ठाकरे हुतात्मा क्रांती चौक गारगोटी इथं जाहीर सभा घेणार आहेत आणि बुधवारी हुपरी इथं ठाकरे गटाचा मेळावा होणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटानं दावा केलाय। तर याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी योग्य निकाल येईल असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय आणि आमची बाजू सत्याची असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेस म्हटलंय। तर आमदार अपात्रतेप्रकरणी लेखी तपास, साक्ष आणि जबाब ही सगळी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। सुप्रीम कोर्टानं जी मुदत दिली आहे त्यानुसार निकाल येईल असं शंभूराज देसाई म्हणाले। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोली इथं होती आणि या अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे। तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता MIDC मैदान, कोटगल रोड, गडचिरोली इथं होणार आहे। तर यावेळेस अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रम उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते केलंय। धनगर आरक्षणाबाबतची सुनावणी आज पुन्हा होणार आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्या अशी मागणी करत आता 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या। या सगळ्या याचिकांवर एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या धाराशिवमधील बस स्थानकाचं काम सुरू झालंय। मात्र आता हे काम करताना ठेकेदारानं प्रवाशांच्या सोयीबाबत कोणतीच काळजी घेतली नसल्याची तक्रार नागरिकांनी थेट पालकमंत्र्यांकडे केली होती। त्यानंतर आता तानाजी सावंतांनी नवीन बस स्थानकाच्या कामाला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर तानाजी सावंतांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली असून बैठकीला ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, भाजपचे आमदार राणा पाटील हे देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठीचा निधी ठरवून देण्यात आला असून काही अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। सिंधुदुर्गमधील बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस झालाय। दोडामार्ग तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली, त्यामुळे आता उन्हाळी शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे। आंबा पिकावर आणि काजू पिकावर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे। पालघरमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। डहाणू, कुडूस, वाडा, कासा, मनोर परिसरात अवकाळी पाऊस बरसलाय। अचानक आलेल्या पावसामुळे फळबागायतदार शेतकरी संकटात सापडलाय। तर जायकवाडीमधून रब्बी हंगामासाठी आता 15.5 TMC पाणी सोडण्यात येणार आहे। रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन हे फेब्रुवारी ते मार्च आणि दुसरं आवर्तन एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे। सध्या जायकवाडीमध्ये 32.687 TMC उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। पालघर जिल्ह्यामधील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातून सातारा जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुराला कंपनीमध्ये 6 दिवस डांबून ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यानंतर या प्रकरणाची तातडीनं दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या कामगारांची सुखरूप सुटका केली आहे। तर काही कामगार पैसे घेऊन पळून गेल्यानंतर त्यांच्यापैकी काही कुटुंबांना ठेकेदारांनी बंदिस्त करून ठेवलं होतं। अमरावतीमधल्या यशोदानगर चौक इथं दारू दुकानाला परवानगी देण्यात आल्याच्या विरोधात आझाद पार्टी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर या दारूच्या दुकान विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत बडनेरा बायपासवरील यशोदानगर चौकात आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नागरिकांनी आंदोलन केलं। यावेळेस आझाद पार्टीकडून
प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय। बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांचं निलंबन करण्यात आलंय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमुळे आता शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे। तर विजय आमटे असं निलंबित केलेल्या शिक्षकाचं नाव आहे। गेल्या 26 वर्षांपासून रखडलेला खारकोपर ते उरण या रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार याकडे आता संपूर्ण उरण आणि नवी मुंबई परिसरामधील नागरिकांचं लक्ष लागलंय। तर आता या मार्गाचं काम पूर्ण झालेलं असून येत्या 12 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होणार असल्याचं सांगितलं जातंय। विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे LED व्हॅनवरून जनतेशी संवाद साधलाय। बुलढाणा इथं झालेल्या विकसित संकल्प भारत यात्रेच्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सहभागी झाले होते आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार का याबाबत मुंबई हायकोर्टात निर्णय देणार आहे। सचिन वाझे विरोधात ईडीनं आक्रमक युक्तिवाद केलेला असून कोर्ट आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अविनाश भोसलेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे। येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अर्थात DHFLच्या गैरव्यवहार प्रकरणी CBIनं पुण्यामधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना अटक केलेली होती आणि यावर आता सुनावणी होणार आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेऊन आरती करणार आहेत आणि अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटनापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे काळाराम मंदिरात जाणार आहेत। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आता महत्त्वपूर्ण कायदा आणणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची परवानगी घेऊनच सांगतोय येणाऱ्या अधिवेशनापासूनच राईट टू हेल्थ हा कायदा लागू करण्याचा सरकारचा मानस आहे। राज्यात JN1चे रुग्ण सापडत असताना अद्याप मुंबईत एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती। मात्र आता सोमवारी मुंबईमध्ये पहिल्यांदा JN1च्या 22 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि या 22 रुग्णांपैकी 2 रुग्ण हे मुंबई बाहेरील असून एका रुग्णाचे 2 नमुने जीनो सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले होते। राज्यातील रुग्णांची संख्या आता 250 वर जाऊन पोहोचली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीची परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये घेतली जाणार आहे। तर यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणीमधून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत वाढल्याचं आढळून आलंय। त्यामुळे आता यंदा अचानक विद्यार्थी संख्या का वाढली याचा अभ्यास राज्य मंडळाकडून केला जातोय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यामधील सगळ्या महाविद्यालयामधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षासाठी अंमलबजावणी केली जाणार आहे। मात्र प्रथम वर्षासाठी प्रवेश नोंदणी कमी होऊन जागा रिक्त राहतात। त्यामुळे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 मुळे होणारे बदल आणि प्रथम वर्षाचे प्रवेश वाढवण्यासाठी आता महाविद्यालय विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट हा संपर्क अभियान 15 ते 31 जानेवारी दरम्यान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। देशामधील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं 100% भूसंपादन आता पूर्ण झालंय। तर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील 1389.49 हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली आणि ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला 1 वर्षाचा कालावधी लागलाय। नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही माहिती देण्यात आली। एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता मागील वर्षभरापासून वाढू लागली आहे आणि या वाढत्या प्रवाशांचा विचार करता पालघर जिल्ह्यामधल्या विविध आगारांमध्ये आणखीन 100 बसेसची वाढ होणार आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये एसटी बसची संख्या 500हून अधिक होणार आहे। सद्यस्थितीमध्ये सगळ्या आगारांमध्ये मिळून 435 इतक्या एसटी बसेस आहेत। मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुना उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी लवकरच पाडण्यात येणार आहे। त्यामुळे आता बेस्ट उपक्रमामधील 22 बसेसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे। साधारण 3 वर्षांसाठी हे बदल अंमलात येणार आहेत। परिणामी
हजारो प्रवाशांची गैरसोय या ठिकाणी होणार आहे। तर गेले 2 महिने मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावली होती, त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अनेकदा मुंबईमधील हवेचा दर्जा मध्यम असल्याचं दिसून आलं। मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलंय। सोमवारी मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक आता 98 म्हणजे समाधानकारक श्रेणीत नोंदला गेलाय। तर मुंबईतील कांदिवली दहिसरमध्ये आज पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। या परिसरामधील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। पाणी टंचाईचा जास्त परिणाम हा दहिसरमध्ये होणार असून या दरम्यान 2 दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे। तर घोडबंदर येथील आनंदनगर भागामध्ये जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे आनंदनगर आणि कासार-वडवली भागाचा पाणी पुरवठा आज मंगळवारी बंद राहणार आहे। या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असून 9 जानेवारी सकाळी 11 ते 10 जानेवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। तर वसई विरार, मीरा रोड आणि भाईंदर शहरातून अल्पवयीन मुलं-मुली पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत। 2023 या वर्षात तब्बल 649 मुलं आणि मुली घर सोडून गेलेत। त्यापैकी 590 मुला-मुलींचा शोध लावण्यात आलाय। मात्र अद्याप 59 मुलांचा शोध लागलेला नाही। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होते। त्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई, फुलांची आरास, त्याचबरोबर अन्नछत्रात भाविकांना विशेष भोजन प्रसाद, रामजप तसंच अयोध्येतील कार्यक्रम पाहता येण्यासाठी मंदिर परिसरामध्ये LED स्क्रीन्स बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हवप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी पालिकेनं जपानी तंत्रज्ञान अवलंबण्याचा निर्णय घेतलाय। सेन्सरवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे जलवाहिन्यांमध्ये नेमकी गळती कुठे आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान त्यांना करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 14 जानेवारीला महामेळावे होणार आहेत। ठाणे इथल्या तलावबळी इथं छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणाऱ्या मेळाव्यात 3 लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर मंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय, तसा अर्थ काढू नका आणि कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, त्या दृष्टीने सगळी कामं सुरू आहेत, असं संजय बनसोडे यांनी म्हटलं। धनगर आरक्षण असो वा मराठा आरक्षण, केवळ मतं मिळवण्यासाठी तात्पुरतं आश्वासन देण्याची फसवी नीती सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। तर आता युवकांनी सरकारला जाब विचारायला हवा, असं आवाहन चव्हाणांनी युवकांना केलंय। सातारा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं सातारा जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सव सुरू असून यंदाचं हे महोत्सवाचं 23वे वर्ष आहे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी या महोत्सवाला भेटही दिली। यावेळेस बोलताना त्यांनी युवकांना पुस्तकांचं महत्त्व पटवून दिलंय। सिल्लोड पंचायत समितीची आमसभा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शहरामधील शिवसेना भवनाजवळ प्रांगणात पार पडली आणि या आमसभेमध्ये शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या। दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली असून यावेळी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विभागांमधील विकास कामांसाठी दिलेला निधी हा वेळेत खर्च होईल या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश मंत्री भुमरे यांनी अधिकाऱ्यांना दिले। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे।
भाजप आमदार नितेश राणे यांनी गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली। शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ या पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या। हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळे माझ्या पतीची हत्या झाल्याचा आरोप स्वाती मोहोळ यांनी केला आहे। माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण असल्याचा उच्चार त्यांनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाची भुरळ एका चिमुकलीला पडली आहे। 2 वर्षाच्या या मुलानं स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने मेट्रो सेवा विस्तारीकरणाकरता धरणं आंदोलन करण्यात आलं। रुबी हॉल पर्यंतची मेट्रो सेवा थेट विमानतळापर्यंत सुरू करावी आणि किमान पहिला टप्पा प्रवासी सेवेकरता सुरू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। नवीन मोटर वाहन कायदा रद्द करावा या मागणीकरता अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहन चालक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। वाहन चालकांकडून उपोषण करत कायदा रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला। विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं। पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान सूर्या प्रकल्पाचं अतिरिक्त पाणी मिळून सुद्धा महापालिका पाणीपुरवठा करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय, मात्र तरीही ऊस बिलातून कर्जाची वसुली केली जात असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। कर्ज वसुली तात्काळ बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीच्या वतीनं देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला टाळाटाळ करणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयात मनसैनिकांनी राडा घातला। अंधेरीतल्या मुख्य कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। यावेळी उडवाउडवीची उत्तरं देण्यात अधिकाऱ्यांविरोधात मनसैनिकांनी संताप व्यक्त केला। परदेशामध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये समोर आली आहे। नोकरी देण्याचं पोस्टर लावून 100हून अधिक जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। याकरता बनावट कार्यालय, बनावट कागदपत्र, बनावट व्हिसा बनवण्यात आलाय। दरम्यान फसवणूक करणाऱ्या टोळीतील 2 सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखा युनिट 8नं अटक केली आहे। कल्याण मार्केट परिसरात वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची झाली। नो पार्किंगचे बोर्ड्स नसलेल्या ठिकाणी सुद्धा कारवाई होत असल्यानं वाहन चालकांनी संताप नोंदवला। वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात अर्धा तास वाद रंगल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। वसईच्या तुंगार फाटा इथल्या मेडिकलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। 47,000 रुपये चोरांनी लंपास केले असून चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा शोध सुरू आहे। सोनं समजून चक्क अस्थींची चोरी केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये घडलाय। अस्थी घेऊन पोबारा करणाऱ्या तिघांना मृताच्या नातेवाईकांनी पकडलं। 3ही चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या 50% वाढली आहे। गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान फुकट्या प्रवाशांकडून 128 कोटींचा दंड वसूल करण्यात आला होता। 2,24,000 प्रवाशांकडून दंड वसूल झाला। शेंदूर लेपनाकरता मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन पुन्हा सुरू झालंय। शेंदूर लेपनासाठी हे मंदिर 3 ते 7 जानेवारी दरम्यान बंद ठेवण्यात आलं होतं। शेंदूर लेपन झाल्यानंतर मंदिर दर्शनाकरता खुलं झालेलं आहे। मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।